दिनांक 1 मे 2026 रोजी अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटलला 1 वर्ष पूर्ण झाले असून या वर्षभरामध्ये 3800हून अधिक पेशंटची डोळे तपासणी झाली असून 425 पेक्षाही अधिक रुग्णांची यशस्वी ऑपरेशन्स झाली आहेत। आपल्या सर्वांच्या या उदंड प्रतिसादासाठी सर्व कवठे महाकाळ वासियांचे शतशः आभार। आमच्या इथे डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या आजारांवर निदान व उपचार येथे केले जातात। प्रशस्त वेटिंग एरिया, अद्ययावत यंत्रसामग्रीने परिपूर्ण ओपीडी, स्वतंत्र काउन्सिलिंग विभाग, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, मेडिकल व ऑप्टिकल शॉपची सुविधा, तरी डोळ्यांच्या कोणत्याही आजारांवर योग्य मार्गदर्शन व खात्रीशीर उपचारांकरिता एक वेळ अवश्य भेट द्या। आमचा पत्ता अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल, मसोबा गेट, अग्रणी मेगा मॉल, पहिला मजला, NT पाटील नगर, कवठे महाकाळ। संपर्क 02-341 22-29-00, मोबाईल नंबर 92-72-10-40-41। बाबा देशमुख तालुक्यातील आणि मतदारसंघातील सर्व वडीलधारी मंडळी, जिल्ह्यातून आलेले सर्व पदाधिकारी, पत्रकार बंधू आणि भगिनी, मी सर्वप्रथम विखे पाटील साहेब आपलं मनापासून माझ्या कवठे महाकाळ तासगाव मतदारसंघामध्ये आपलं स्वागत करतो आणि एका अशा पुण्य दिवशी आपल्या आमच्या मतदारसंघामध्ये येणं झालेलं आहे। आज संबंध महाराष्ट्राची देशाची भावना असते की विठ्ठल आपल्याला पावला पाहिजे आणि आज इतक्या चांगल्या दिवशी, शुभ दिवशी तुम्ही आमच्या मतदारसंघामध्ये आलेला आहात। खरं तर आज आम्ही सगळेजण एक हात घेऊन तुमच्याकडे आलेलो आहे आणि जशी महाराष्ट्राची भावना विठ्ठल पावला पाहिजे अशी आहे, तशी माझ्या भागाची भावना तुम्ही पावला पाहिजे अशी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे। खरं तर ज्या परिसरामध्ये आपला हा कार्यक्रम होतोय ते क्षेत्र सुद्धा इतकं पुण्याचं क्षेत्र आहे की फक्त महाराष्ट्रातूनच नव्हे तर कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेश मधून मोठ्या प्रमाणात भाविक भक्तगण मोठ्या आस्थेनं परंपरेने इथे येतात। स्वर्गीय शेंडगे बापूंनी पाया रचला, स्वर्गीय आबांनी ते काम पुढे नेलं। आदरणीय आबा असताना या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात निधी आणण्याचं स्वप्न त्यांचं होतं। त्याच काळामध्ये जे अलीकडच्या काळामध्ये DSRच्या प्रमाणे किंमत वाढली, तो प्लॅन तयार केला गेला। आज आम्ही हातात हात घालून सगळेच लोकप्रतिनिधी तो प्लॅन पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय। मागच्या विधिमंडळामध्ये सुद्धा साहेब आम्ही सर्वांनीच मागणी केली होती की जसं ज्योतिबाच्या तीर्थक्षेत्राला मोठ्या प्रमाणात निधी दिला गेला, तसा या परिसरामध्ये बिरोबाच्या तीर्थक्षेत्राला सुद्धा जो प्लॅन 150 कोटीचा आहे त्याला संपूर्णपणे ठोकमध्ये निधी द्यावा, ही विनंती आमच्या सर्वांची तुम्ही सर्वांनी मुख्यमंत्री महोदयांपर्यंत पोहोचवण्याची गरज आहे। त्यामुळे तेही काम आपण निश्चितपणाने पुढे घेऊन जाल अशी अपेक्षा आम्हाला सर्वांना आहे। आजची बैठक टेंभू, म्हैसाळ आणि या परिसरातील दुष्काळी भागातील लोकांना पाणी देण्याच्या संदर्भातून आहे। खरं तर साहेब, विस्तारित टेंभू योजना आणि या योजनेच्या माध्यमातून मिळणारं पाणी मिळाल्यानंतर लोकांच्या आयुष्यामध्ये काय बदल घडतो याचा जर अभ्यास करायचा असेल तर तासगाव, कवठे महाकाळ आणि जत तालुक्यातल्या लोकांच्या आयुष्यावरती जर आपण अभ्यास केला तर खऱ्या अर्थाने कुटुंबाच्या कुटुंब बदलले, लोकांची आर्थिक परिस्थिती सुधारली। ज्या गावामध्ये राहायला घर नसायचं त्या घराच्या बाहेर 4 चाकी गाड्या लागायला लागल्या। हा एकमेव बदल या पुण्य पाण्यामुळे आलेला आहे। आज सर्वांनीच प्रयत्न करून या दुष्काळी भागामध्ये पाणी आणण्याचा प्रयत्न आपापल्या परीने केलेला आहे, पण विस्तारित टेंबूचं जे काम आहे साहेब, ते काम मोठ्या प्रमाणात आपल्या परिसरामध्ये येणं गरजेचं आहे।
म्हणजे संजय काका काल मी आव्हान केलं सगळ्यांनी इथं आलं पाहिजे. मला 15 फोन आले की तुम्ही भाजपमध्ये चाललाय. मी म्हणलं आदरणीय विखे पाटील साहेब मंत्री म्हणून माझ्या मतदारसंघामध्ये येतात. त्या विभागाच्या बऱ्याच अडचणी माझ्या मतदारसंघात आहेत आणि त्या विभागाच्या अडचणी त्यांच्या कानावरती घालणं गरजेचं आहे. साहेब 2 ऑक्टोबर 2023 ला मी आमर प्रपोजल माझ्या आईच्या नेतृत्वाखाली केलं होतं आणि त्यावेळेला आश्वासन मिळालं आणि त्याच्या पुढच्याच अधिवेशनामध्ये ही विस्तारित योजना मंजूर झाला असं मुख्यमंत्री महोदयांनी त्यावेळेस सांगितलं. माझी आपल्याला विनंती आहे की आज बऱ्याचशा भागामध्ये काम चालू आहे. सातारा जिल्ह्यामध्ये काम चालू आहे, सांगली जिल्ह्यामध्ये काम चालू आहे, सोलापूर जिल्ह्यामध्ये काम चालू आहे. पण माझी आपल्याला एकच प्रामाणिक विनंती असणार आहे. सध्या सातारा जिल्ह्यामध्ये मंत्र्यांची संख्या जास्त आहे म्हणून तिथे निधी जास्त दिला जातो का हा प्रश्न मला विचारायचा सर. कारण या परिसरामध्ये पाणी येणं गरजेचं आहे. गेल्या 2025-26 आणि 26-27 मध्ये आम्हाला मिळालेला निधी हा फार कमी मिळालेला आहे. त्यामुळे तुमच्या नेतृत्वामध्ये सांगली जिल्ह्याला जास्तीत जास्त निधी या योजनेसाठी मिळाला पाहिजे आणि त्याचबरोबर टेंबूची विस्तारित योजना ही नाबार्ड अंतर्गत घेतली पाहिजे अशी विनंती आम्ही मुख्यमंत्री महोदयांना गेली 2 अधिवेशनं केलेली आहे. मागच्या अधिवेशनामध्ये आदरणीय साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की येत्या काही दिवसांमध्ये त्याच्यावरती आम्ही काहीतरी मार्ग काढू. त्याच्या संबंधित विभागाच्या फाईल सुद्धा त्यांनी मागवून घेतलेली आहे. आपण पाठपुरावा करू, लवकरात लवकर या कामांसाठी निधी उपलब्ध करून टेंबू विस्तारितला गती द्यावी आणि या परिसरामध्ये पाणी आणण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी करावा अशी विनंती साहेब माझी आपल्याकडे असणार आहे. अनेक वेळेला वेगवेगळ्या निमित्ताने या आरेवाडीच्या विरोधाच्या बनामध्ये आहे. माझ्याकडे सुद्धा अनेक लोकांनी मागणी केलेली आहे, गोपीशेठकडे सुद्धा अनेक लोकांनी मागणी केलेली आहे. हा भाग साहेब उंचावरचा भाग आहे. मोठ्या प्रमाणात इथं लाखोंच्या संख्येनं भक्तगण येत असतात. पाण्याची अडचण मोठ्या प्रमाणात या परिसरातल्या लोकांना सामोरं जावं लागतं. प्रत्येक वेळेला यात्रा आली की टँकर द्यावे लागतात. आम्ही टँकर लोकांच्याकडून गोळा करतो, आम्ही देतो, प्रशासन देत असतं. हा भाग 350 एकराचा पट्टा आहे. हा साहेब उंचावरचा पट्टा आहे आणि त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे की आपण या बाबतीमध्ये स्पेशल बैठक लावावी आणि ते बैठक लावून त्यामध्ये आम्हाला सर्वच लोकप्रतिनिधींना इथल्या मंदिर ट्रस्टच्या लोकांना, नारेवाडी परिसरातल्या लोकांना आम्ही घेऊन येऊ आणि त्या बैठकीमध्ये आपण सकारात्मक निर्णय दिला पाहिजे ही विनंती सुद्धा मी आज या ठिकाणी करतो. म्हैसा योजनेच्या संदर्भामध्ये आज म्हैसा योजनेला नाबार्ड मधून 500 कोटीहून अधिक रुपये मंजूर आहेत. बऱ्याच ठिकाणी कामं चालू आहेत. आताही काही आपल्याला अर्ज आले आणि त्या अर्जामध्ये म्हैसाळच्या, टाकाळीच्या, हडपळच्या भूसंपादनाच्या विषयी साहेब आपल्याला अनेक लोकांनी मागणी केली. हडपळ आणि टाकाळीची पाईप पुढे महामंडळाकडे गेलेलीच आहे. पण म्हैसाळच्या भूसंपादनाचे आदेश सुद्धा तुम्ही दिले पाहिजे ही विनंती मी आज या ठिकाणी करतो. हे साहेब पुण्य ठिकाण आहे आणि या पुण्य ठिकाणी दिलेला शब्द पूर्ण करावा लागतो आणि याचा भविष्यकाळ फारसा चांगला पुढे जात नाही अशी परिस्थिती आजपर्यंत आम्ही बघितलेली आहे. त्यामुळे आपण या भागातल्या लोकांना आश्वासित करावं, या भागातल्या लोकांना आशा दाखवावी आणि या परिसराचा विकास करण्यासाठी आम्हाला सर्वांना सहकार्य करावं अशी विनंती मी आज या ठिकाणी आपल्याला करतो. आजचा कार्यक्रम अगदी अचानक जरी ठरला असला तरी मोठ्या संख्येनं आपली गाऱ्हाणी मांडण्यासाठी आपण सर्वजण इथं आलात त्याबद्दल मी मनापासून आपल्या सर्वांचं आभार मानतो आणि आमची गाऱ्हाणी ऐकून घेण्यासाठी या पुण्य दिवशी तुम्ही सुद्धा इथं आलात त्याबद्दल मी आपलं साहेब सुद्धा आभार मानतो आणि माझे 2 शब्द मी संपवतो. जय हिंद.
जय महाराष्ट्र. खुश खबर, मूळव्याधीचे आधुनिक उपचार आता आपल्या कवठेमहांकाळ शहरामध्ये उपलब्ध. सुविधा, आधुनिक लेझर मशीन, दुर्बिणीतून तपासणी, ऍडमिटची गरज नाही. पोट विकार, गुद्ध विकार यावर आयुर्वेदिक उपचार व सल्ला. मूळव्याधी, शर, भगंदर, पायलोनायडल, सायनस यावर लेसर व आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार. हार्निया, अपेंडिक्स, कान, नाक, घसा व स्त्रीरोग चिकित्सा, गर्भाशय काढणे इत्यादी सुविधा आता आपल्या कवठेमहांकाळ शहरामध्ये डॉक्टर आलमगीर मुजावर यांच्या आशीर्वाद हॉस्पिटलमध्ये उपलब्ध. आमचा पत्ता दत्त मंदिर, जुना आगळगाव रोड, कोळेकर पेट्रोल पंप शेजारी, कवठेमहांकाळ.